शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा राज्य शासनाने केली आहे. राज्यातील सर्वसमावेशक पीक विमा योजना बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याऐवजी एक सुधारित पीक विमा योजना लागू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे जी.आर. 9 मे 2025 रोजी जाहीर करण्यात आला आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत आणि त्यात करण्यात आलेल्या बदलांबाबत सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. शेतकरी मित्रांनो, यापूर्वीच 29 एप्रिल 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला होता. त्या बैठकीत राज्यातील पीक विमा योजनेत मोठे बदल करण्याचे ठरले होते. ₹1 पीक विमा योजनेला बंद करून त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना राबवायची यावर मंत्रिमंडळाने मंजुरी दिली होती. याच मंजुरीच्या आधारावर म्हणजेच 9 मे 2025 रोजी शासनाने एक महत्त्वाचा जी.आर. गव्हर्नमेंट रिझोल्युशन जाहीर केला आहे. या निर्णयामुळे राज्यात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक होणार आहे. शेतकरी मित्रांनो, नवीन योजनेमध्ये शेतकऱ्यांनी विमा हप्ता कसा भरावा लागेल याची माहिती जी.आर. मध्ये दिली आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना ₹1 विमा नोंदणी करण्याची सुविधा होती, परंतु आता योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहे. शेतकऱ्यांना पुढील प्रकारे विमा हप्ता भरावा लागेल. म्हणजेच खरीप पिकांसाठी 2% विमा हप्ता व रब्बी पिकांसाठी 1.5% आणि नगदी पिकांसाठी 5% विमा हप्ता. शेतकरी मित्रांनो, सर्व हप्त्याचा काही भाग शेतकऱ्यांनी भरायचा आहे, तर उर्वरित भाग केंद्र आणि राज्य सरकार भरतील. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि त्यांना विमा योजना अधिक सहजतेने उपलब्ध होईल. शेतकरी मित्रांनो, योजनेच्या कार्यान्वयनाबाबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकासाठी योग्य विमा संरक्षण मिळवता येईल का. या योजनेतील सर्व शेतकऱ्यांना विमा पोर्टल, बँक सामायिक सुविधा केंद्र यासारख्या विविध माध्यमांद्वारे नोंदणी करता येईल. शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी त्यांना थोडी प्रक्रिया पार करावी लागेल, पण या प्रक्रियेचा उद्देश शेतकऱ्यांना विम्याचा अधिक फायदा मिळवून देणे हा आहे. शेतकरी मित्रांनो, ही योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागू करण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांच्या नुकसानीची नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे. शेतकऱ्यांना आपले नुकसान आणि विमा हप्ता योग्य ठिकाणी नोंदवून त्यांना विम्याचा लाभ हा घेता येणार आहे. शेतकरी मित्रांनो, नवीन पीक विमा योजनेत एक महत्त्वाचा बदल आहे. या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी विमा मिळवता येईल. यामध्ये वादळ, चक्रीवादळ, गारपीट, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, कीड रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले तरी त्या नुकसानीसाठी विमा दिला जाईल. पेरणीपासून काढणीपर्यंत कोणत्याही प्रकारच्या आपत्तीमुळे जर पिकांचे नुकसान झाले तर शेतकऱ्यांना त्याची भरपाई ही मिळणार आहे. सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत एक नवीन कप अँड कॅप मॉडेल लागू करण्यात आले आहे. यानुसार शेतकऱ्यांच्या नुकसानाच्या टक्केवारीनुसार विमा भरणा केला जाईल. उदाहरणार्थ, जर शेतकऱ्यांचे नुकसान 80% पेक्षा कमी असेल तर त्याला 20% अंमलबजावणी खर्च देण्यात येईल. पण जर नुकसान 80% पेक्षा जास्त असेल तर शेतकऱ्याला 110% पर्यंत नुकसान भरपाई मिळवता येईल. तसेच या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाईसाठी केवळ विमा कंपनीच नाही तर राज्य सरकारकडून देखील मदत ही मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, सुधारित पीक विमा योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा प्रक्रिया महत्त्वाची आहे. या निविदांद्वारे कोणत्या कंपन्या पीक विमा राबवतील, त्यांचा हप्ता किती असेल आणि किती विमा योजना प्रत्येक जिल्ह्यात लागू केली जाईल याचे तपशील जाहीर केले जातील. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने अंतिम निर्णय घेतला जाईल. या सुधारित पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक प्रभावी विमा संरक्षण देणे आहे. तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाच्या आणि पिकांच्या जोखीमांच्या बाबतीत त्वरित प्रतिसाद देणे हे योजनेचे मुख्य ध्येय आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकऱ्यांना त्वरित विमा भरपाई मिळेल आणि त्यांच्या जोखमीला कमी करण्यासाठी या योजनेचा लाभ हा मिळणार आहे.